शेतकऱ्यांनी पाडला तांदूळ टाकून बंद शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून नमस्कार. आपण सर्व अत्यंत तळमळीनं शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत चांगलं कामकाज आपलं नेहमीच चाललेलं आहे. आपण नेहमीच शेतकऱ्यांना चांगला दर द्यावा ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पांडुरंग कारखान्यानं पण जवळजवळ पाठीमागच्या 10 वर्षामध्ये इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये 500 कोटी रुपये जादा दिल्यात. माझ्याकडे कागद आहे, कुणाला पाहिजे त्याला मी दाखवतो. गेल्या वर्षी सुद्धा आपण पहिला दर जाहीर केल्यानंतर पोळ्याला 50 आणि दिवाळीला 126 रुपये अशी रक्कम आपण दिलेली आहे. कुणीही पोळ्याला पैसे दिले, मला कुणाला नावं ठेवायचे नाहीत, पण आम्ही पोळा दिवाळी दोन्ही वेळेला पैसे दिल्यात, आपल्यालाही माहीत असेल. या वर्षी आपण 2855 रुपये पहिला हप्ता दिलाय. 2853 आपली FRP आहे, म्हणून 2855 केलं म्हणजे कायद्याप्रमाणे सगळी रक्कम. आणि 14व्या दिवशी म्हणजे 14 दिवस पूर्ण झाल्यावर बिल पण खात्यात वर्ग केले. कुठल्याही शेतकऱ्यांचा 1 रुपया जुना कुठलाही देणं आपल्याकडे शिल्लक नाही. यापुढेही आपण आपल्या परंपरेप्रमाणे पोळ्याला आणि दिवाळीला हप्ता देणारच आहे. पोळ्याचा दिवाळीचा हप्ता पाठीमागच्या तुलनेत धरला तरी आपला दर 3000 प्लस होतो. तुमच्या सगळ्यांच्या सुदैवाने यावर्षी रिकव्हरी चांगली आहे, कारण आपल्याकडे पाऊस चांगला पडला. मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळं मे महिन्यामध्ये जर टेम्परेचर असेल तर रिकव्हरीला प्रॉब्लेम येतात, पण मे महिन्यामध्ये टेम्परेचर कमी होतं 40 पेक्षा कमी, त्यामुळे रिकव्हऱ्या चांगल्या आहेत. त्यामुळे हंगाम संपेपर्यंत रिकव्हरीमधनं मिळणारे जादाचे पैसे, त्याचबरोबर दरवाढीसाठी पण प्रयत्न चालू आहेत. आपल्या MSP मध्ये जर भरघोस वाढ झाली तर त्यामुळे साखरेलाही दर चांगला मिळणार आहे. आणि ह्या दोन्हीमधनं आगावी जी मिळणार आहे रक्कम, ती रक्कम सुद्धा हंगाम संपल्यानंतर दिवाळी आणि पोळा ह्या दरम्यान जसा पांडुरंग कारखाना देतो त्या पद्धतीने देण्यात येणार आहे, असं खुद्द कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक मालक यांनी मला आपल्या सगळ्यांच्या कानावर घालायला सांगितलं. ते येणार होते प्रत्यक्षात, पण त्यांना काहीतरी वेगळं काम लागल्यामुळे मला म्हणले आपण बोला, किंवा व्हाईस चेअरमन साहेब इथं थांबवलेले. व्हाईस चेअरमन आपल्यासाठीच आम्ही बराच वेळ थांबलो होतो. खरं तर अपेक्षा होती की आपण ऑफिसमध्ये याल आणि चर्चा होईल, पण ठीक आहे, आपण गव्हाणीमध्ये आलाय, आपल्याबरोबर मी पण गव्हाणीत आहे. तर कधीही पांडुरंग कारखान्याकडून शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला नाही आणि इथनं पुढं पण होणार नाही. मी तुम्हाला या कारखान्या मॅनेजमेंट तर्फे ग्वाही देतो. मोठे मालक असताना आम्हाला कधी याचीच पर्याय नव्हती. मी कालच हा विषय बोललो. आम्हाला घेवानी विचार करा. उपोषण करते 5 व्यवसाय होय सुद्धा कधी अटक घेऊ शकतो, मी अटक घेऊ शकतो. मी विनंती आहे की आतापर्यंत जे जे पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले त्या वरचे स्वर्गीय मोठ्या मालकाने आमचा तोडगा काढलेला आहे. बरोबर. आम्ही स्वर्गीय मोठ्या मालकाचं पहिल्यापासून एक शब्द बोलवलेला नाही की आमच्या हक्काचा कारखाना म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय. चांगलं नियोजन आहे म्हणून तुम्ही चांगला दर देताय, म्हणून आपल्या हक्काच्या माणसाकडे आम्ही जावं म्हणून आम्ही आज आलेलो आहे. आमची अपेक्षा आहे की तुम्ही पहिली उत्तर 35 रुपये द्यावी. तुम्ही थोडं ज्यात आपण एकाकडे टाळे पण करूया. तुम्ही 2 पावलं पुढे, आम्ही 2 पावलं मागे जाऊ, त्या अपेक्षा तुमच्याकडे आलेलो आहे. आज आमच्या कार्यकर्त्याची तब्येत पूर्ण खालवलेली आहे. आज जर त्यांनी स्टेटमेंट नाही घेतलं तर अक्षरशः संघटनाला अटक घेऊ शकतो, एवढे परिस्थिती डाऊन झालेले आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या भावना बघून स्वर्गीय मोठ्या मालकाने ज्या पद्धतीने शेतकरीचा आपला कारखाना जपले, त्या
केली होती त्याने 200 रुपयाची वाढ केलेली आहे म्हणून आम्ही त्यातून उठलोय. आमची अपेक्षा तुमच्यावर जास्त नाही परंतु त्यांच्यापेक्षा कमीत कमी 200 रुपये जास्त द्यावा. तुमची परिस्थिती चांगली आहे. शेतकरी या वर्षीच्या अतिवृष्टीमुळं पूर्ण कोलमडलेला आहे. शेतकरी अडचणीत आलेला आहे. सगळ्या पिकाचे नुकसान झालेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्याला देण्यासाठी तुमचे कारखाने चांगले टिकले पाहिजे. शेतकरी जगला पाहिजे या अपेक्षेने तुमच्याकडे येतोय. त्या पद्धतीने तुम्ही तोडगा मतदान काढावा. जोपर्यंत तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण कुणापेक्षाही दरामध्ये कमी राहणार नाही. आज एखादा दर तुम्हाला 3,000 गेल्या वर्षी इतर कारखान्यापेक्षा 100 रुपये कमी आहे. मान्य करावं लागेल तुम्हाला. आता काही बाबी राजकीय मला इथं बोलता येणार नाहीत. काही बाबी मला बोलता येणार नाहीत. पण हा 100 रुपये द्या. आधी पहिल्यांदा 300 रुपये मी तुम्हाला कागद दाखवतो. 10 वर्षामध्ये 500 कोटी रुपये आपण जादा दिल्यात. तुलनेनं कुठला कारखाना चिकाकडून कुठे कागद आहे माझा घेऊन जावा. तुम्ही तपासा आणि माझ्याशी बोला. आणि आता पण मी तुम्हाला खात्री देतो की या वर्षी आपण दर तर चांगला देणारच. पण मी स्वतः तुम्हाला सांगितलं की सीझन संपताना खऱ्या अर्थानं आता 10:30-10च्या दरम्यान रिकव्हरी आहे. ही वाढत जाते. साधारण थंडी वाढेल तशी या 2 महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं रिकव्हरी वाढेल. पैसे किती मिळणार आहेत समजेल. आणि आपण चांगला दर कधीही मागं पडणार नाही याच्या बाबतीत 100% खात्री द्यावा. आणि जरी 2855 असला तरी 50 पोळा आणि 100 दिपाळी तर असतेच कमीत कमी. गेल्या वर्षी 126 दिपाळीला दिले. त्या पद्धतीत गेलो तरी आपण 3,000च्या वर जातोय. कारखाना 3,000 वय म्हणलं तुम्ही